नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघूया चिकू संदर्भात माहिती. बऱ्याच शेतकरी मित्रांनी म्हटलं होतं की चिकू लागवड करणं फायदेशीर आहे का, चिकू लागवड केली तर होऊ शकतं का, चिकू संदर्भात लागवड अंतर काय आहे, लागवडी संदर्भात समस्या काय आहेत, रोग किडी काय आहेत आणि कलम कुठे मिळतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला चिकू लागवड करणं फायदेशीर आहे की नाही. कारण चिकू हा दर महिन्याला तुम्हाला उत्पन्न देतो, वर्षभर उत्पन्न देतो. त्याच्यामुळे पर्टिक्युलर सीझन असं नाही, त्याला शक्यतो वर्षभर असतो आणि जास्त त्याचं उत्पादन क्षमता जी असते ती मार्च एप्रिल मे मध्ये, आणि सगळेजण आवडीने चिकू खातात. आणि अशा या चिकू संदर्भात आपण संपूर्ण आज माहिती घेऊया. आणि चिकू संदर्भात काही प्रश्न असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा, म्हणजे त्याच्याही राहिलेली उत्तर देते. ज्या शेतकऱ्यांना चिकू संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना मोफत आपण PDF पुस्तक देतो. ते वाचल्यानंतर चिकू संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ किंवा मराठवाडा या सगळीकडे चिकू लागवड करू शकताय तुम्ही. आणि उत्तम जाती कुठल्या, त्या कुठली लावायच्या कशा, वाढवायच्या कशा आणि उत्पादन घ्यायचं कसं. मित्रांनो, विचार करा की चिकूचे झाड तुम्ही ज्यावेळी नेताय त्यावेळी त्याच्यावर चिकू लागलेले असतात. त्यामुळे वाट बघण्याची गरज नाही. त्यामुळे वाट बघणं हा याच्यामध्ये विषय येत नाही आणि वेटिंग हा विषय नाही आहे. त्यामुळे तुम्ही लावल्यानंतर लगेचच उत्पन्न चालू होतं. अशा या नगदी पिकासंदर्भात आपण आता संपूर्ण माहिती घेऊया. फळबाग लागवड करताना जर आपण बघाल तर ज्या फळांना शाश्वत मार्केट आहेत, म्हणजे मार्केटमध्ये गॅरंटेड त्याला भाव मिळतो किंवा वर्षभर उत्पादन मिळतं किंवा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी, आणि असं असणाऱ्या ज्या चिकू पिकाविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहूया. पचनक्रियेस मदत करणारे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि हाडांचं आरोग्य सुधारून त्वरित ऊर्जा निर्माण देणारे हे चिकू पीक आहे. आणि हे सर्वांच्या परिचयाचंच आहे. मित्रांनो, विचार करा की हे झाड जे आहे ते सदाहरित आहे, म्हणजे वर्षभर हिरवेगार दिसणारे झाड आहे आणि वर्षभर यांना फळे लागतात. त्यामुळे चिकूच्या बियापासून जर तुम्ही अभिवृद्धी केली तर उत्पादन शाश्वत मिळत नाही. पण झाडावर जर गुटी कलम तुम्ही केलं किंवा खिरणी किंवा बकुळच्या झाडावर तुम्ही ग्राफ्टिंग केलं, कारण ह्या दोन्ही जंगली झाडं आहेत आणि जंगली कुळातील, आणि ह्या कुळातील झाडांना वर जर ग्राफ्टिंग केलं तर चिकू सक्सेस चांगला होतो आणि उत्पादन पण चांगलं देतं. आणि या जंगली चिकूच्या कुळातील झाडांवर जर तुम्ही भेट कलम किंवा जर मृदकाष्ट कलम पद्धतीने जर कलम केली तर उत्पादन क्षमता वाढते आणि उत्पादन जास्त. नेहमी लक्षात घ्या, नियम काय आहे की ज्या झाडाचं आपल्याला कलम करायचं आहे तर त्या झाडाचं गावठी रोप म्हणजे जंगली रोप हे जर असेल तर उत्तम, किंवा त्या कुळातील जंगली रोप जर कुठलं असेल तर त्याचा जर वापर जर तुम्ही केला तर उत्तमपैकी तुम्हाला रिझल्ट येतो. हा सिद्धांत आपल्या फळबागेमधला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्रात बऱ्याचशा जाती लागवडीसाठी वापरल्या जातात. आता त्यामध्ये जर बघाल तर काळी पत्ती आहे, त्याच्यानंतर पिली पत्ती आहे, क्रिकेट बॉल आहे, छत्री आहे, त्याच्यानंतर कोईमतूर 1, कोईमतूर 2, कीर्ती भारती आहे, PKM 7 आहे, कलकत्ता राऊंड, अशा बऱ्याचशा जातींची लागवड केली जाते. आणि महाराष्ट्राच्या विभागानुसार जर तुम्ही बघाल तर लागवड जर तुम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. पण लक्षात घ्या की ज्यावेळी समजा मोठी फळं येतात किंवा चांगली देखणी फळं जी साईजने जास्त येणारी फळं आहेत त्यांना उत्पादन कमी लागतं. त्यामुळे मिडल साईजचा चिकू हा सगळीकडे जास्त आवडीने खाल्ला जातो. आणि त्यामध्ये जो आहे तो त्याचं याचं नाव आहे कालीपत्ती. म्हणजे कालीपत्तीचा जर तुम्ही अभ्यास कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात आवडीने खाल्ला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा उत्तम रिझल्ट देत असल्यामुळे याची जी फळे आहे ती गोडगर असतो. त्याच्यानंतर रोग आणि किडींना प्रतिकारक असणारी ही उष्ण दमट हवामानात किंवा उष्ण कोरड्या हवामानातही उत्तम होतो. तुम्ही अभ्यास कराल तर 1 किलोमध्ये 8 ते 10 फळं लागतात, म्हणजे तशी काही लहान नाहीत. आणि सरासरी 3.5 ते 4 हजार फळं वर्षाला तुम्हाला एका झाडापासून मिळतात. जर तुम्ही अभ्यास कराल तर एका झाडापासून जी मिळालेली जी फळं आहेत या फळांना मार्केटमध्ये पण उत्तम व्हॅल्यू आहे किंवा मागणी आहे. त्याचप्रमाणे गोडीला उत्तम असल्यामुळे ते शाश्वत त्याला विक्री होते. चिकू हा असा आहे की कधी कधी तुम्हाला पिशवीतच फळे लागलेली दिसतात. त्यामुळे लागवड झाली की लगेचच तुम्हाला उत्पन्न येतं. पण कमर्शियल उत्पन्न जर बघाल तर 2 ते 3 वर्षांनी चालू होतं. मित्रांनो, चिकूचं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे काही फळांमध्ये मधील चिकू असा विषय आहे की तुम्हाला पिशवीतच त्याला फुलं आणि फळं दिसतात. त्यामुळे तुम्हाला खात्री पडते. कधी कधी तुम्हाला झाडावर जी आलेली फळं आहेत ती बघूनही तुम्ही ती जात फायदल करू शकता किंवा तुम्ही लागवड करू शकता. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही जिथं लावणार त्याला कुठल्याही प्रकारचं वातावरण असेल तर होऊ शकतं. फक्त अति पाणी असणाऱ्या भागामध्ये थोडंसं जास्त वाढ होते आणि उत्पादन कमी येतं. त्यामुळे थोडं कोरडवाहू पीक आहे, त्यामुळे ह्याला गरजेनुसार पाणी पाहिजे. पण याचा अर्थ अति पाणी नको. हे बागायतीमध्ये लावून तुम्हाला उत्पादन चांगलं देत नाही. पण कोरडवाहूमध्ये जर तुम्ही लावलं, म्हणजे कमी पाणी जर दिलं किंवा बहार आल्यानंतर जर तुम्ही पाणी जर ताण दिला तर उत्तमपैकी त्याच्यात गोडी वाढते आणि त्यामुळे या चिकूला मार्केट चांगलं आहे.
तर मित्रांनो विचार करा, हे चिकूचं झाड आहे, एक 10-12 वर्षाचं आहे आणि त्याला सतत अशा चिकू लागतच असतात. आणि हे जे चिकू तुम्ही बघाल तर जवळजवळ ही कालीपत्ती व्हरायटी आहे. उत्तमपैकी रिझल्ट आहे, उत्तमपैकी गोडी आहे, दिसायला सुंदर आहे, पिकायला चांगला, चवीला चांगला आणि सगळीकडे होणारा, महाराष्ट्रात सगळीकडे होणारा हा चिकू आहे. आणि हा चिकू तुम्हाला लागवड करायच्या संदर्भात आपण पुढील माहिती घेऊया. मित्रांनो, चिकूची जर लागवड तुम्ही करत असाल आणि ते विद्यापीठ नियमानुसार करत असाल तर 10 मीटर बाय 10 मीटरवर तुम्ही लागवड करून एकरी 40 झाडं लावू शकताय आणि हेक्टरी तुम्ही 100 झाडं लावू शकताय. आता जर समजा तुम्ही जर सघन पद्धतीने लागवड केली तर सघन पद्धतीने 10 फुटापर्यंत तुम्ही लागू शकताय. काही 15 फूट 20 फुटावर, म्हणजे तुमच्या त्या जमिनीच्या आणि एकंदरीत भौगोलिक स्थितीवर डिपेंड आहे. मग 10 फुटाने जर लागवड केली तरी उत्तम. का तर कारण मित्रांनो, 10 मीटरने जर लागवड केली तर झाड 30 ते 40 फुटापर्यंत वाढू शकतं आणि ते नंतर काढणीची अडचण होते. कारण चिकू हा नेहमी पानाच्या पुढील भागात लागतो आणि त्यामुळे काय होतं की चिकू काढणी ही कठीण पडते. आणि सध्या जर तुम्ही बघाल तर मनुष्यबळ कमी आहे, मजूर मिळत नाहीत आणि ते कठीण सगळं झालं. त्यामुळे 10 फुटांनी जर तुम्ही लागवड केली, म्हणजे 10 फूट 2 झाडातलं अंतर किंवा 15 फूट 2 रोपातील अंतर, अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड जर केली तर जमिनीवरून तुम्ही चिकू काढणी सोपी पडते आणि सहज सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकताय. कारण तिथं आपल्याला वर्षभर जायचं आहे, वर्षभर लागत असतो. म्हणून काढणी सोपी करण्यासाठी आपण जवळ लागवड जर केली तर आपल्याला उत्तमपैकी उत्पादन मिळतं. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार लागवड अंतर कमी जास्त तुम्ही होऊ शकतं. लागवड केल्यापासून साधारण 4थ्या वर्षापासून तुम्हाला कमर्शियल उत्पन्न मिळायला सुरुवात होतं. फुले आल्यापासून आपल्याला तयार होण्यास जवळजवळ 5 ते 6 महिने लागतात. आणि काढणीची लक्षणं म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही फळे मातकट दिसतात किंवा तपकिरी त्याच्यावरचा डस्ट आहे तो गेलेला दिसतो, तर अशा वेळी आपण काढू शकतो. म्हणजे भुरकट पांढरी भुडकी जर दिसायला लागली की समजायचं हे आपल्याला आता फळं तयार झाली. त्यानंतर तो पांढरा चीक काही वेळा यायचं बंद होतो जेव्हा तिथून झालं असेल तर ती. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही जर समजा नखाने थोडंसं ओरखडलं तर काय होतं की तो पिवळसर दिसतो, म्हणजे समजायचं चिकू तयार झाला. त्याचप्रमाणे तुम्ही जर समजा हे केलं काय अग्रस्त मुकुलाचं ते पुंकेसरचं टोक आहे ते गळून पडलेलं दिसलं तर समजायचं तयार झाला. काही लक्षणं आहेत, एकदा तुम्ही नजरेत बसलं की तुम्ही चिकू काढणी सोपी पडते. चिकू लागवडविषयी जर अधिक माहिती जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही 9767059488 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. म्हणजे काय होईल, चिकू लागवडीचं पुस्तक PDF स्वरूपात मी तुम्हाला पाठवेन. ते वाचल्यानंतर तुम्हाला चिकू लागवड संदर्भात सगळी माहिती मिळेल. त्याचप्रमाणे कालीपत्ती जातीचे जे चिकूची कलमे जर तुम्हाला हवी असल्यास याच नंबरवर तुम्ही संपर्क करा. जेणेकरून श्रद्धा नर्सरीमध्ये तुम्ही स्वतंत्र या, बघा, तुम्हाला 2, 2.5, 3 वर्षाची मोठी कलमं पण मिळतील, जी लावल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला जर खात्रीशीर जर आंबा लागवड किंवा इतर काय करायचं असेल तरी सुद्धा 9767वर मेसेज करा. म्हणजे तुम्हाला फ्री मार्गदर्शन मिळेल आणि त्या संदर्भात PDF पुस्तकं पण मिळतील लागवडी संदर्भात. तुम्हाला जर नारळामध्ये जर काय पाहिजे असेल तर नारळाच्या आमच्याकडे 18 जाती आहेत. सिंधुदुर्गात आणखी कुठे मिळतील याची शाश्वती नाही. त्याचप्रमाणे काजूच्या 4 जाती आहेत, सुपारीच्या 10 जातीत, फणसाच्या 10 जातीत, अशाही तुम्हाला श्रद्धा नर्सरीमध्ये मिळेल. आणि तुम्ही प्रत्यक्ष बघा, खात्री करा आणि त्या संदर्भात आमची काही ट्रेनिंग असतात ती घ्या, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल. ज्यांना लागवडीचा अनुभव आहे त्याने असं काही करायची गरज नाही. मित्रांनो, काही शेतकऱ्यांचा प्रश्न होते, आंब्या पिकात आंतरपीक म्हणून आपण कोणते झाड लावू शकतो. तर आंबा हे कोरडवाहू पीक असल्यामुळे त्यामध्ये जागा जर शिल्लक असेल तर तुम्ही चिकू आंतरपीक घेऊ शकताय. कारण त्याची छाटणी करून तुम्ही त्याला मर्यादित ठेवून त्याचे उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे आंबा आणि चिकू ह्यांचा एक फायदा दुसरा असा होईल की पॉलिनेशनचं काम चांगल्यापैकी होईल, कारण सतत फुलोरा चिकूला येत असतो. त्याचप्रमाणे जर समजा कोणाला फळबाग लागवड किंवा चिकू लागवड किंवा आंबा लागवड, नारळ लागवड किंवा कलम बांधणी विषयी जर समजा आणखी जर माहिती पाहिजे असेल तर आमच्याकडे प्रशिक्षणं अवेलेबल आहेत किंवा ती प्रॅक्टिकल प्रशिक्षणं आहेत. गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी नारळ लागवड प्रशिक्षण आहे. शुक्रवारी 8 मे 26 रोजी आंबा लागवड प्रशिक्षण आहे. शनिवारी 9 मे 2026 रोजी फळबाग लागवड प्रशिक्षण आहे. आणि रविवारी 10 मे 2026 रोजी आपण कलम बांधणीचं किंवा नर्सरी मॅनेजमेंट हे प्रशिक्षण घेतो. ज्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी श्री भार्गव सावंत यांच्याशी संपर्क करा, म्हणजे तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती मिळेल. त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या, नारळ, आंबा किंवा फळबाग, कलम बांधणी या संदर्भात काही प्रश्न जर असतील तर ते प्रश्नही येताना लिहून घेऊन या किंवा त्या संदर्भात फोटो आणा, म्हणजे तिथे चर्चा करता येईल आणि PPTच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची निरसन करता येईल. धन्यवाद.